रायगडच्या सुधागड तालुक्यातील चिवे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या विभागातील शेकडो ग्रामस्थांनी मेलेरो इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी विरोधात विविध मागण्या आणि तक्रारी घेऊन पाली तहसील कार्यालयावर मंगळवार दिनांक 12 मार्च रोजी धडक दिली। यावेळी मेलेरो इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून होत असलेले आंबा नदी पात्रातील अनधिकृत बांधकाम अस्वच्छतेविरोधात शेकडो ग्रामस्थांनी रुद्रावतार दाखवला आणि संबंधितांवर जलद कारवाईची मागणी केली। येत्या 8 दिवसात प्रशासनाने योग्य ती कारवाई न केल्यास रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा चिवे गावचे आंदोलक ग्रामस्थांनी दिलाय। मेलेरो इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीतील परप्रांतीयांचे आंबा नदी जणू शौचालय बनले असून ज्या नदीतून पिण्याच्या पाण्याचा स्रोत प्रवाहित होतो तिथेच परप्रांतीय शौचात जात असल्याचा संताप ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केला। आम्हीही माणसे आहोत, आम्हालाही मूलभूत हक्क अधिकार आहेत, त्यामुळे आता कुणाचीही दादागिरी मुजोरी खपवून घेणार नाही असे यावेळी ठणकावण्यात आले। आक्रमक चिवे ग्रामस्थांनी पाली तहसील कार्यालयावर दमदार मोर्चा काढून आपल्या संतप्त भावनांना वाट मोकळी करून दिली। दरम्यान पाली तहसीलदार उत्तम कुंभार यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट नमूद केले आहे की ग्रुप ग्रामपंचायत चिवे हद्दीतील भिलपाडा येथे मेलोरा इन्फ्रास्ट्रक्चर नावाच्या कंपनीने आंबा नदीपात्रात संरक्षण भिंतीचे बांधकाम तसेच नदीपात्रात खोदकाम केले आहे। ग्रामपंचायत चिवे मधील चिवे, मजरे, जांभूळपाडा तसेच भिलपाडा या गावांची नळ पाणी पुरवठा योजना आंबा नदीमध्ये कार्यरत आहे, तरी सदरच्या बांधकामामुळे नदीचे पाणी दूषित होते। सदरच्या योजनेने पाणी गावातील लोक पिण्याच्या पाण्यासाठी वापरत असल्यामुळे लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे। तरी गावातील लोकांची नदीपात्रात होणाऱ्या कामामुळे पाणी दूषित मिळत असल्याबाबत तक्रारी अर्ज ग्रामपंचायतीकडे प्राप्त झाला आहे। कंपनीने नदीपात्रात उत्खनन करून वाळू उपसा केलेला आहे। नदीपात्र अरुंद होऊन भविष्यात पूर येण्याची शक्यता आहे। त्या ठिकाणी 1989 साली महापूर येऊन जीवितहानी झालेली होती आणि अतिवृष्टीमुळे नदीचे पात्र ओलांडून पूर स्थिती निर्माण होते। त्यामुळे तेथील नदीपात्राच्या क्षेत्रातील लोकांच्या जीवितास धोका होण्याची शक्यता आहे। तसेच जानेवारी 2023 ते जून 2023 मध्ये अंदाजे 1 ते 1.5 लाख ब्रास मातीचा भराव करण्यात आला आहे। सदरचा विषय गौणखनिज उत्खनन वसुली पात्र आहे। सदरच्या बांधकामाची कोणतीही कागदपत्रे ग्रामपंचायतीकडे सादर केलेली नाहीत। सदरच्या बांधकामाविषयीची सखोल चौकशी होऊन निकाल लागेपर्यंत काम बंद ठेवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे। येत्या 8 दिवसात प्रशासनाने या प्रश्नी योग्य कारवाई केली नाही तर हजारो ग्रामस्थांना घेऊन रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्याचा इशारा सरपंच रोहिदास साजेकर यांनी दिलाय। माझं नाव आहे रोहिदास सीताराम साजेकर, ग्रुप ग्रामपंचायत चिवे सरपंच। आज मला ग्रामस्थांनी बिनविरोध सरपंच केला। माझ्यासमोर न कुणी फॉर्म भरता एवढं मला हे केलेलं त्या लोकांनी, म्हणजे माझ्यावर काहीतरी त्यांनी भूमिका ठेवलीच असेल ना, म्हणून तर त्यांनी आपल्याला बिनविरोध दिलं ना पूर्ण ग्रामस्थांनी। आणि ग्रामस्थांनी मला सरपंच केला आणि मी प्रत्येक इथे कामं करतोय, पद्धतशीर कामं करूशी हे करतोय। आणि आता मी त्याविषयी परवा इथे मेलोरामध्ये गेलो होतो तर बघतो तर तिथं पाणी सगळं गढूळ होतं। तर पाणी गढूळ होतं, मी तर JCB चालवत होता, डंपर चालवत होते मी। इथे फोटो पण लावले त्याच्यामध्ये निवेदनमध्ये। तर निवेदन फोटो लावले तर मी तिथे त्यांना हे केलं, त्यांना सांगितलं की थांबा, कोणाला JCBला सांगा थांबा। तिथून त्यांचा एक कर्मचारी आला, तो माझ्या अंगावर आला, त्याला म्हणे थांब बाबू, काय करू नकोस, तो फक्त काम थांबव। तर काम थांबत नाही, तो डायरेक्ट अंगावर दगडी बिगडी घेऊन आला आमच्या अंगावरती। ते 14-15 जण, आम्ही 2-3 जण, आम्ही न तिथं भांडणं करता आम्ही तसेच निघून आलो गपच्या गप। आणि त्याला सांगितलं ते दगडी टाकून दे, ते दांडकं टाकून दे तिकडे, आणि आम्ही तिथून परत इकडे निघून आलो। म्हणजे यांची दंडीशाही जर एवढी असेल तर ग्रामस्थांनी करायचं काय? आम्ही त्या ठिकाणी एक वेळ आमची ग्रामपंचायत मॅडम, सदस्य, सरपंच, उपसरपंच सगळे आम्ही तिथे गेलो, क्लार्क वगैरे। ते आता बघा सगळे घराघरातनं सगळं हे केलं, सर्वे केले। तर सर्वे केले, ते सर्वे करायसाठी गेलो तेव्हा पण आम्हाला ते बाहेर काढले, सर्वे ते करायचे नाहीत। मग त्यांना म्हटलं तुम्ही तुमचं इथं काय करता त्याचे पेपर आम्हाला द्या। तर पेपर पण न देता ते बोलतात की पेपर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही कलेक्टरमध्ये जायचं। म्हणजे आम्ही कलेक्टरला पेपर यांचे शोधायचे कसे काय, कुठे शोधायचे? मग हे करतात काय करतात कामं, काय नाही करतात ते आम्हाला समजलंच पाहिजे। आमची कारवाईची मागणी यांना 8 दिवसात काय नाही काहीतरी यांना हे धडा शिकवलंच पाहिजे सरकारने। नाही शिकवलं तर आम्ही कलेक्टरपर्यंत पोहोचणार। नमस्कार, मी अरविंद नामदेव ठाकूर, ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच। आपल्याला विनंतीपूर्वक सांगतो की आमच्या ग्रुप ग्रामपंचायत हद्दीमध्ये जे काही अनधिकृत बांधकाम चाललेले आहेत आणि विशेष म्हणजे मेलोरा इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने मनमानी पद्धतीने जो कामकाज चालू आहे आमच्या आंबा नदीच्या क्षेत्रामध्ये, जो काही JCB लावून, फोकलन लावून, त्याचप्रमाणे डंपर लावून जो भरावा खनन काम जो चालू आहे आणि ते खूप काही बेकायदेशीर आहे। तर ह्या गोष्टी
थांबाव्यात आणि जे काही आम्हाला जो त्रास होतो हा थांबण्यासाठी हा मोर्चा महत्त्वाचा आमचा विषय आहे आणि त्या संदर्भाने आम्ही या ठिकाणी जवळजवळ 500च्या वर संख्येने या ठिकाणी सर्व ग्रामस्थ उपस्थित आहेत, सर्व ग्रामपंचायतीतील सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि विशेष म्हणजे त्या खननाने जो ग्रुप ग्रामपंचायत चिवे गावातील सर्व नागरिकांना, त्याचप्रमाणे आदिवासी समाज चिवे आदिवासीवाडी, चिवे मजरे जांभूलपाडा आदिवासीवाडी, त्याचप्रमाणे जांभूलपाडा गाव या नागरिकांना जो पिण्यासाठी जी योजना आहे ती नदीवरून येत आहे, तरी त्या पिण्याचं पाणी नागरिक आपल्या जीविकेसाठी वापरत आहेत आणि असं पाणी यांच्या या खननाने गढूळ पाणी येत आहे, तरी यांच्या ज्या मनमानी जो कारभार आहे तो कृपया थांबावा आणि त्याच्यामुळं ह्या कारभारामुळे या गढूळ पाण्यामुळं आमच्या ग्रामस्थांना एक कोणत्याही प्रकारची मानसिक हानी होऊ शकते, विजा होऊ शकते, तर ह्या गोष्टी थांबाव्यात यासाठी आमचा हा मोर्चा आहे आणि बेकायदेशीरपणे जो कामकाज चालू आहे या थांबाव्यात। या ठिकाणी जो नदीचं पात्र आहे त्याच्यामध्ये तिथले कामगारसुद्धा शौचालयासाठी जातात तिकडे आणि त्याच्यामुळे सुद्धा जो आम्ही पिण्याचं पाणी वापरतो आहे त्याच्यामध्ये दुर्गंधी होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे, तर या गोष्टी होता कामा नये अशी एक आमची विनंती आहे आपल्याला। शिवसत्ता टाइम्ससाठी धम्मशील सावंत, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।